नाही पहिला कसबा मग जिलब्या आणि वसंत मोरे यांची चिठ्ठी उचलला पहिली कसबा जिलब्या वसंत मोरे हे खाली टाक ना खाली टाक 12च्या परीक्षेला सुद्धा एवढं टेन्शन नव्हतं कसबाच ना मग हे जिलब्या जिलब्या रे चला रे काय सगळ्यांचं कुठल्या शाळेचं नाव काय तुमच्या शाळेचं बर बर सगळ्या वाजवणार का वा 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 तुम्ही इथे जिलब्या मारुती मंडळासाठी आलाय तेव्हा आता जिलब्या मारुती मंडळाच्या नावाने जिलब्या मारुती मंडळाच्या नावाने शाबास 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 खिचडी करू नका तुम्ही सगळ्यांनी ढोल बाहेर काढलेत आता नवीन सगळ्यांना सांगतो सगळ्यांना पहिलं जुन्याकडे लक्ष द्या सगळे जुने जास्त करून मध्ये थांबतात बाकी सगळे बाहेर थांबतात Yeah.
समर्थ नाव का, समर्थच यामध्ये नाव काय केलं? माझं नाव अथर्व आमोद कुलकर्णी. मी हाऊसवाईफ आहे. मी समर्थ प्रतिष्ठानमध्ये गेली 5 वर्ष वाजवतोय. कारण याचा उद्देश असा होता की आम्ही आमच्या पायावर स्वतःच्या ताकदीने उभं राहणार आणि त्याकरता आम्ही आमचे समर्थ आहोत. चौकट टवाळगिरी करण्यापेक्षा किंवा धांगडधिंगा करण्यापेक्षा ही बाकीची मुले दारू वगैरे पिऊन नाचतात तसं करण्यापेक्षा आपण दुसरा काहीतरी नवीन उपक्रम करावा असं मलाही वाटत होतं. किंवा प्रत्येक व्यक्तीच्या अंगात नृत्य आणि वादन या दोन्ही कला असतात. माझे आई बाबा मला येऊ देत नव्हते इथे. या कलागुणाला चांगला स्टेज निर्माण करून देण्यासाठी आम्ही या प्रतिष्ठानची सुरुवात केली. तरी पण घरच्यांना मी खोटं बोलून आलो, मी पळून आलो घरी, कारण की ॲक्च्युली मी फेल झालो होतं ICW मध्ये. वाजवता येत नसल्यामुळे मी थोडा घाबरायचो. मग नंतर 6वीला सातपुते सरांनी मला थोडा धीर दिला की घाबरू नकोस, की सगळी मुलं तुला मोठ्या भावासारखी आहेत, वडिलांसारखी आहेत. जरा माहिती पण झालं की ढोल वाजवताना काय काय त्रास होतो किंवा काय, पण तरी सुद्धा मला त्याच्यात जास्त समाधान वाटतं की मला ढोल वाजवायला यायला लागला. तुम्हाला असं कळलं की खरंच की जबाबदारी काय असते. पर्सनल लाईफमध्ये आपण एवढं लक्ष घेत नाही की समोरचा माणूस कसा आहे, कसा वागतोय. म्हणजे चिडचिडेपण आधी खूप व्हायचा. मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, अजूनही आहे, पण तेवढा माझा रागावर कंट्रोल झाला. कुठं ना कुठं तरी छोट्या प्रमाणात आमच्या हातून समाजसेवा घडतीये. पण इथे पैशासाठी नाही येत कोणी, फक्त मनाच्या समाधानासाठी येतो. शिवाजी महाराज की जय आणि खाली लिहितो शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुटले. डायरेक्ट शेवटच्या पेजवर येतो शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. डॉक्टर म्हणतो अरे मध्ये काय, तो म्हणतो वाचा की मध्ये काय लिहिलेलं असतं टाकडाक.
ढाल तलवार, फक्त आपल्या पथकातच ढाल तलवार हे आहे, याचाही आपल्याला गर्व असायला पाहिजे. मी आणि महेश मावडे बालगंधर्व पुलावर रात्री चर्चा करत असताना सहज आमच्या लक्षात आलं की अरे झाशीच्या राणीचा पुतळा आहे. या पुतळ्यावरनं लक्षात आलं की झाशीच्या राण्या लढाई खेळतायत. हेच जर आपण मिरवणुकीमध्ये दाखवलं तर काय होईल. आम्ही प्रयत्न केला, एक ढाल तलवार त्याच्याच दुकानामधली घेऊन आम्ही हात बसवण्याचा प्रयत्न केला आणि ते हात सक्सेस झाले. प्रतिष्ठानने ढाल तलवार पथक त्यावर्षी सुरू केलं. सिनियर्स म्हणजे एक 5 पांडवांची फळी, बिडकर म्हणा, गणेश सिद्ध असो, विनू चौधरी असो, योगेश रिसोडकर असो, किंवा प्रेम. अमर सुपेकर, सुभाष दळवी, हे सगळेच म्हणजे एकदम फॅमिलियर आणि खूपच म्हणजे हेल्पफुल, सगळे सांभाळून घेणारे, त्याचबरोबर शिस्तीने वागवणारे. पथकाचं पण एक वैशिष्ट्य म्हणजे एक की पहिला त्यांचा ड्रेस कोड, दुसरं वैशिष्ट्य की त्यांचे ठेके, तिसरं पुढं कोण खेळणारा आणि एक सगळ्यात मेन वैशिष्ट्य म्हणजे पुढं नाचणारा ध्वज. ध्वजासाठी ढोल वाजवला जातो. मध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला ध्वज नाचवता आला पाहिजे. ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे. असे भान हरपतातच, काही म्हणा, भान हरपतातच.